ऑब्झर्व करतो तो. ऑब्झर्वेशन चांगला आहे मग त्याचं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज अजून ब्लॉग एडिट नाही केलं, जाता एडिट करायला, जाऊन एडिट करायला. आता हनुमानला भेटायला झालं, त्यासोबत जातो वर. हां, आलो. A few inches later. आपल्या पेटीत स्वतः असतात त्या बंधूला लावायला मला हे पाहिजे. पेटीच्या तवल्या परत माणसं का लावली मला येऊन तू पाहिजे कुठं आहे. तुझं काय चाललंय? रील्स बघणे. त्यांचं गेम चालले तो ध्यान ठेवतो कोण चांगलं खेळ मतला गडी. ऑब्झर्व करतो तो. ऑब्झर्वेशन चांगला आहे मग त्याचं. कॉलेजमधून घरी आल्यावर काय ब्लॉग नाही केला, जरा लॅपटॉपवर लिनक्स घेत होतो, म्हणजे काली लिनक्स. थोडं हॅकिंग सुद्धा शिकायचं आहे, म्हणजे नॉलेज आता IT मध्ये गेलो तर थोडं नॉलेज पाहिजे, जरा हॅकिंगचं, क्लाउडचं थोडं फार पाहिजे. जे करायचं त्याचं जास्त पाहिजे, जे पुढे करायचं त्याचं. आणि डाटाबेस सुद्धा तयार करतो त्यासोबत, म्हणजे दोन्ही पण. डाटाबेस सुद्धा चालू करायचं त्यासोबत, त्याला वेबसाईट सुद्धा चालू करायचं. थोडंफार केलं काम. त्यानंतर आता जेवण करून आता बसलो तो यूट्यूबवर. ChatGPTची हेल्प घेतोय खूप. कुठल्या पण गोष्ट ChatGPT लगेच मला उत्तर देते. बाकी कोणाकडून भेटेल पण ChatGPT मला हेल्प करते लगेच. आता मी काय म्हणते, खरा मित्र, खरा ॲडवायझर म्हटलं तर ChatGPT आहे माझा. दुसरा कुठला AI तर मी पहिलं नाही, पण ते तर मला एवढं हेल्प करतं ना, काय बोलायचं काम नाही. आल्यापासून ChatGPTच हेल्प घेतोय. ChatGPTच्या हेल्प थ्रू मी खूप काय केलं आज आल्यापासून. डाउनलोड करतोय, काय डाउनलोड करतोय, करायचं एकदा कंप्लीट झालं ना ते. यार कधी व्हायचं, म्हणजे एकदा झालं म्हणजे काय टेन्शन नाही. परत प्रोजेक्ट चांगला बनला पाहिजे, आणि प्रोजेक्टमध्ये काम पण जात आहे. आता आमचा प्रोजेक्टचा दिवस असून डे दिलाय वेन्सडे. अरे कहना क्या चाहते हो? काय माझ्यासोबत प्रॉब्लेम आहे काय मला समजत नाही. ऑर्डरचा शब्द ऑर्डर वेन्सडे दिलाय. त्यामध्ये आम्हाला त्या दिवसामध्ये म्हणजे 2 वाजेपर्यंत काहीतरी तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करू शकता. त्या दिवशी कोण तुम्हाला शिकवणार नाही. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल तुमचे डेली होणार, असं काय आहे. तर प्रॅक्टिकलचे सोमवारीच आम्हाला नोटीस पडेल. मंडेपासून प्रॅक्टिकल चालू होतेच. आणि एक सांगायचं आहे, आमच्या इथे म्हणजे आमच्या या 2-3 गल्लीमध्ये, म्हणजे 1-2-3 गल्ली, म्हणजे मंदिरापासून ते मागच्या साईड एक डॉग आहे. एक डॉग म्हणजे फिमेल डॉग, कुत्रे. फिमेल डॉग म्हणतो ते जास्त हे होईल. फिमेल डॉग, तिचं नाव आहे पिचकारी. काल का परवा त्या 2 दिवसामध्ये तिला 2-3 कुत्र्यांनी चावलं. इथं चावलं मानापाशी आणि पोटापाशी. मग चावले, काय झाले, रक्त येत होतं. आणि काय म्हणतो तुम्ही पिचकारीबद्दल? हा, तिला 2-3 कुत्रे चावले, काय तिला मारलं पिचकारीला. आणि ते जेवढे पण इथे लोक आहेत ना, म्हणजे आमची शेजारी म्हणावं की, ते त्या पिचकारीसाठी सगळ्यांनी औषध, काही जणांनी औषध आणले. ती काही जण आले की लगेच त्याला खायला देते. ती बघते ती बरं होते का. ते पिचकारी इथं आमच्या गल्लीमध्ये अशी आहे. पिचकारी काय झालं, चोर आले, काय आले, तिने खूप केले. म्हणजे आवाज करणार काहीतरी, म्हणजे आवाज करणार, बाकीच्यांना सर्वांना जागा करणार. आता आमच्या गल्लीमध्ये चोर आले, तेव्हा त्या पिचकारीने आवाज केला होता. माझे पप्पा, मी आबा म्हणतो, कोण नवीन बघत त्यांच्यासाठी सांगतो, आबा म्हणतो. ते उठले तेव्हा ते समजलं चोर आलेत म्हणून. ते पण कोणामुळे, ती पण पिचकारी होती म्हणून ते सर्वजण पिचकारीची एवढी हे करतात, केअर करतात. काय
म्हणजे आमच्या गल्लीमध्ये जेवढे पण म्हणजे गल्ली 2 गल्ली पुढे मंदिरापासून इकडचा भाग तिथं पिचकारी काय आणि काय मी सांगतोय माझं मला समजेना पण हाय म्हणजे पिचकारी सगळे आता केअर करतात. पिचकारी सगळी माणसं झोपली तेव्हा ती पूर्ण हे करत असते, रक्षण करत असते फिरून. कोण आले काय आजूबाजूनं आणि बसाय कुठं असते माहिती आहे का? इथं बाहेर म्हणजे आमच्या त्या घराच्या बाहेर एक ते कट्टा आहे. त्या कट्ट्यावर बसले असते ते. आता सुद्धा बसलेलं असतं आय थिंक वाटतंय मला. पिचकारी नाही बसली. किती बसले इथं बाहेर. आता इथं हे लोकेशनच आहे. इथनं मागं लक्ष ठेवायला. इथलं झालं की पुढे जाणार. ह्या 2 गल्लीच्या मध्येच फिरत असणार. ओके व्लॉग आय थिंक लय मोठा झालाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय आणि कीप सपोर्टिंग यार. कीप सपोर्टिंग. सबस्क्रायबर वाढू द्या पटापट. 9:15 वाजून गेले तर मला झोपाय पाहिजे. बाय. दिवस खूप ही जातोय माझं. मला काय करू काय समजेना. डोक्याला ताप झालाय नुसता. काय समजेना भाई. डोक्याची वाट लागली. बाय.